नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर इथे बघू शकताय मंडळी, संध्याकाळचे वाजले आहेत आता 6 आणि बाहेर एवढा ऊन आहे, खूपच ऊन आहे बाहेर. असं वाटतच नाही आहे की 6 वाजलेत. रोज नसतो ऊन, पण आज थोडा ऊन आहे. तर नाहीतर संध्याकाळी 5:30 वाजताच काळोख होतो, पण आज बघा 6 वाजलेत तरी किती एकदम उजेड वाटतोय घरामध्ये. तर चला काहीतरी स्पेशल. आज जरा भाजीला गेले होते तर भाजी घेऊन आली आहे. तर मला कोथिंबीरची जुडी खूप जास्ती मिळाली, म्हणजे 2 जुडी घेऊन आले. तर म्हटलं चला किती दिवस कोथिंबीर वडी पण नाही बनवली आहे, तर मी तुम्हाला दाखवते मी कशी कोथिंबीर वडी बनवते. ती एकदम साधी सोपी, मला जशी येते तशी मी दाखवते तुम्हाला. ऋतुजा पण बोलत होती त्या दिवशी, मम्मी आलू वडी नाही बनवली तू, कोथिंबीर वडी नाही बनवली. तर म्हटलं चला आज बघते बनवून आणि तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवते ती. तर चला मग मी कोथिंबीर वगैरे धुवून घेते, साफ करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी कोथिंबीर वडी कशी बनवते ती. चला. तर इथे बघू शकताय मी कोथिंबीर सगळी धुवून घेतली आहे, असे स्वच्छ एकदम, आणि साफसुद्धा केली आहे. आणि इथे बघू शकताय मी चिंच भिजत ठेवली होती, चिंच घेतली आहे. इथे हा बेसन आहे, हिंग आहे, धना पावडर, गूळ घेतला आहे, लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर, आणि ते बघू शकता तुम्ही मी ते ओवा सुद्धा घेतला आहे, आणि ते सफेद तेल आहे, आणि ते आहे मीठ. आणि ते बघू शकता मी टोमॅटो घेतला आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, एक छोटासा कांदा घेतला आहे, आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 3 ते 4 आहेत, आणि छोटं काजू घेतलं आहे. तर दाखवते काय करायचं. कोथिंबीर आहे ती मी आता कापून घेतली आहे, एकदम बारीक कट करून घेते तिला. कांदा, मिरची, अद्रक, लसूण जी कापून घेतली आहे ती मी आता बारीक करून घेते. अद्रक, टोमॅटो, मिरची आणि कांदा मी बारीक करून घेते. घालायचं आहे हे पाणी. बघू शकता चिंचेचं पाणी आपला तयार झाला आहे, आपण घालून घेऊ. इथे आता बघू शकता ही जी कोथिंबीर आहे मी धुवून घेतली आहे, कापून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया. लाल तिखट, हळदी, सफेद तेल आणि ओवा, गरम मसाला, मीठ, आणि हे जे गूळ आहे ते मी आता साईडला ठेवते आधी. मग मी त्यांना बारीक करते. हिंग, धना पावडर, इथे जे आपण टोमॅटो, कांदा आणि लसूण, मिरची जे बारीक वाटून घेतलं आहे ते घालूया. हे बघू शकताय मी ग्रेव्ही सुद्धा टाकली आहे, गूळ सुद्धा घेतला आहे. आता हे चिंचेचं पाणी आहे ते आपण त्याच्यामध्ये घालूया. पसून लागला तर आपण नंतर परत घालूया. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. बघू
करून घेतला आहे मी. आणि काय आहे, कांदा आणि टोमॅटो आहे ना, कधी पण आपण एक तरी छोटं तरी घालायचं त्याच्यामध्ये, पण ते किसून तरी घ्यायचं, नाहीतर मग मिक्सरला तरी वाटून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचा आपण घालतो, त्याने काय होतं, टेस्ट चांगली येते. आणि याच्यामध्ये आता आपल्याला वाटतंय पाणी पण नाही घालावं लागणार, कारण की आपण ग्रेव्ही टाकली आहे कांदा आणि टोमॅटोची, तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त तर पाणी नाही घालावं लागणार. हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं. आणि सफेद तेल तर घालायला कधीच विसरू नका. सफेद तेल पहिले पाहिजे त्याच्यामध्ये, तरच कोथिंबीर वडी असो नाहीतर मग आलूची वडी असो, त्याच्यामध्ये सफेद तेल पहिले घालायचे. आणि टोमॅटो तर घालायचं त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालूया, जसं पाहिजे तसं आपण घेऊया, जास्ती पण नाही. हे सगळं मिक्स करून घेऊया. एकदम साधी सोपी आहे रेसिपी. आणि खूप जणांना कोथिंबीर वडी तर खूपच आवडते, लोकांना खूप जास्त आवडते, आवडीने खातात लोक, कारण की एकदम खुसखुशीत पण होते. ती फ्राय केल्यानंतर तेलामध्ये मिक्स करा, नाहीतर मग तव्यावरती गरम करा, क्रिस्पी होते एकदम, खायला पण छान लागते. ऋतुजा तर माझी कधी खायची नाही, पण लास्ट टाइम तिला मी एकदा दिली ना, तर तिला आवडली, ती खायला लागली. बघू शकता मी परत थोडासा होता तर पीठ सगळं धुवून टाकलं आहे. आता मी हे मिक्स करते व्यवस्थित आणि मग तुम्हाला दाखवते. बघू शकता आपलं असं हे रेडी झालं आहे. दिसायला पण बघा किती छान दिसतं एकदम. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे जर का ह्याच्यामध्ये टाकायला जर कांदा टोमॅटो जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही नका घालू. तुमच्याकडे जर वाटण असेल, जे आपण भाजलेलं वाटण बनवतो, त्याच्यामध्ये खोबरा, कांदा, लसूण वगैरे आपण जे टाकून बनवतो भाजलेलं वाटण, ते सुद्धा 1 चमच 2 चमच त्याच्यामध्ये घालू शकता, जर तुम्हाला कांदा आणि टोमॅटो नसलं घालायचं तर. पण असं बनवून बघा, खूप छान होतं. तर इथे बघू शकताय मी पाणी ठेवलं आहे गरम करायला. आता हे इडलीचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे वडी बनवायला. चला, बघू शकताय तेल घ्या हाताला. आता करायला हाताला खूप चिटकून जातो जास्ती, तर ते सगळं असं काढून घ्यायचं. आता मग वेस्ट जातो, सगळं हाताला चिटकलं ना का मग वेस्ट जातं, त्याच्यामध्ये सगळं असं काढून घ्यायचं. पाहिजे तर चाकू या चमचा घेऊन सगळं असं काढून बनवायचं. कोथिंबीर वडी होईपर्यंत मी कपडे इस्त्री करायचे आहेत, ते मी कपडे इस्त्री करून घेते. नाहीतरी इथे 20 ते 25 मिनिटं तर जाणारच, तर मी उभी राहून काय करणार, त्याच्यापेक्षा मी कपडे इस्त्री करून घेते पटकन. चला, तर इथे बघू शकता
शकताय. आता मी हे झाकण बंद करते. तर इथे बघू शकताय माझे कपडे इस्त्री करून झाली आहेत. आपण इथे खोलून बघूया झालंय का. ते बघा पाणी किती गरम झालं आहे ते. रेडी झालं आहे आपलं कोथिंबीर वडी रेडी झाली आहे. गॅस बंद करून टाकते. तर इथे बघू शकताय कशी तयार झाली आहे ती आपली कोथिंबीर वडी. आता आपण ही फ्राय करूया. थंड होऊन देते पहिले. थंड झाल्यावरती आपण कट करून फ्राय करूया. तर इथे बघू शकताय मी असे कट करून घेतले आहेत आणि आता तुम्हाला दाखवणार आहे मी फ्राय करून. बघू शकताय कसे रेडी झालं आहे आपले कोथिंबीर वडी. बघू शकताय एकदम क्रिस्पी बनली आहे. त्यांच्यासोबत तुम्हाला जर जेवणासोबत खायचं आहे तर जेवणासोबत सुद्धा खाऊ शकताय. सकाळी नाश्त्याला जर पाहिजे असेल तरी खाऊ शकताय. संध्याकाळी पण खाऊ शकताय. आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला हिरवी चटणी नाही तर मग सॉस पाहिजे तर सॉस सुद्धा खाऊ शकताय. मी इथे तुम्हाला एकदम साधी सिंपल रेसिपी. मंडळी आता संध्याकाळचे वाजले आहेत 7. चहा वगैरे संध्याकाळचा झाला आहे. कपड्याची इस्त्री सुद्धा झाली आहे. घरामध्ये कचरा वगैरे पण काढून झाली आहे. फक्त आता दिवाबत्ती बाकी आहे. तर आता दिवाबत्ती करायची आहे. आणि ऋतुजा गेली आहे आंघोळीला. तिचा अभ्यास वगैरे झाला आणि आंघोळी करायला गेली आहे ती. चहा वगैरे पिऊन घेतला. आता मी करते कपड्यांच्या घड्या आणि दिवाबत्ती करून कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत. आणि ऋतुजाचे मी टॉय धुतले होते सकाळी. सगळे तेडी वगैरे ते इथे असतात. ते आता मी इथे लावून घेते. चला मग आपण लावून घेऊया. तर इथे बघू शकताय मंडळी संध्याकाळचं सगळं काम जे असतं ते सगळं आवरलं आहे. तर आता जेवण बनवायचं बाकी आहे. कपड्यांच्या घडी कपड्यांची इस्त्री झाली आहे. देवपूजा झाली आहे. अजून सगळी कामं जी छोटी छोटी संध्याकाळची होती ती सगळी कामं झाली आहेत. आता फक्त जेवण करायचं आहे. आणि जरा जायचं आहे खाली. गहू काढले आहेत दळायला. ते गहूसुद्धा दळायला टाकायचं आहेत कारण की पीठ संपलं आहे गव्हाचा. तर गहू दळायला टाकायचे आहेत. आणि ऋतुजाचं काय शाळेचं क्रॅपचं सगळं सामान आणायचं आहे. ते सुद्धा आणायला जायचं आहे. तर मी फटाफट आता जेवण करते आणि जाते कारण की ऋतुजाला घेऊन नाही जाणार आहे. मी एकटीच जाऊन घेऊन येईल. तिला खोकला आहे ती खोकते. तर मग मी आता जाते आहे. गहू दळायला टाकते आणि
जेवण करते पहिला, नंतर गहू दळायला टाकते आणि ऋतुजाचं जे सामान छोटं छोटंसं आणायचं आहे ते सगळं घेऊन येते. भेटते तुम्हाला 5 मिनटानंतर. तर मंडळी, आजची ही रेसिपी जी होती कोथिंबीर वडी, ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि एकदा ट्राय करा तुम्ही. मी एकदम साधी सिंपल केली, तुम्ही कशी करतात मला माहिती नाही, पण मी एकदम साधी सिंपलमध्ये बनवली आहे, जसे मी बनवते तशी. तर तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडलीच असेल, एकदम साधी सोपी, तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. 15 ते 20 मिनटामध्येच होऊन जाते ती रेसिपी, जास्ती काय तिला त्रास नाही बनवायचं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा मला की मी जी बनवली कोथिंबीर वडी ती कशी झाली, वाटली तुम्हाला, ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज सबस्क्राईब करा.